ही ताटामध्ये जी समोर मच्छी दिसते त्याला कोकणामध्ये बोयरं मच्छी असे म्हणतात। ही जी मच्छी आहे ती एकदम समुद्राच्या काठाशी असते आणि आपण जेव्हा गरवायला जातो तेव्हा ही मच्छी सहज मिळते। त्यामुळे ह्या मच्छीला पाण्यामधून डायरेक्ट ताटापर्यंत यायचा जो एक्सपिरियन्स आहे आणि खायचा जो एक्सपिरियन्स आहे मी हे घेतलेला आहे गावच्या ठिकाणी। ही मच्छी चवीला छान लागते आणि गावी जशी फिश ही जी फ्रेश मिळते त्याच प्रकारची फ्रेश मच्छी एका मच्छीवालीकडे होती, म्हणून खूप वर्षानंतर ही बोयरे मच्छी मी आणलेली आहे आणि त्याची आज करणार आहे मी फ्राय। पहिल्यांदा आधी बोयरं मच्छी आहे ती साफ करून घ्यायची। त्याच्यावरती खूप सारी खवलं असतात, ती सगळी खवलं काढून टाकायची पेशन्स ठेवून आणि त्यानंतर 3-4 वेळा स्वच्छ अशी ही मच्छी धुवायची। नंतर त्याला लिंबाचा रस, आलं लसूण पेस्ट, हळद लावून चांगलं 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायची। वरील कोटिंगसाठी 2 चमचे रवा, 2 चमचे तांदळाचं पीठ, लाल मसाला, गोडा मसाला, मीठ, हे सगळे जे कोरडे मसाले आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मॅरिनेट केलेले जे बोयरी मच्छी आहे त्यावरती हे लावून घ्यायचं। पॅन मध्ये तळण्यापुरतं तेल टाकून खरपूस असं हे दोन्ही साइडनी तळून घ्यायचं। मच्छी फ्राय झाली ती मी ताटात काढून घेते आणि जी अंडी होती ती पण फ्राय करून घेते। ही बोयरं मच्छी खूप वेळा खाल्ली पण रस्स्यामध्ये खाल्लेली आहे, फ्राय केलेली ही मी पहिल्यांदाच खाते। पण जशी बांगड्या मच्छीला चव येते फ्राय केल्यानंतर तशी ह्या मच्छीला एवढी चव मला नाही वाटली, पण ठीक आहे, ओके आहे, आपण फिश फ्राय करून खाऊ शकतो। रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू। अशाच जेवणाच्या आणि मच्छीच्या रेसिपी यापुढे येत राहतील, त्या तुम्हाला पाहिजे असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा।